कराड शहर पोलीस ठाण्यात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त कराड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष प्रसंगी DYSP राजश्री पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। देशाची शांतता, सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कार्यरत आहे। नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत समाजात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला। देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे कराड शहर पोलीस ठाण्याचा परिसर तिरंगामय झाला होता। स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशसेवेची भावना जपत कराड शहर पोलीस ठाण्यात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मी सर्व कराड शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी, अंमलदार तसेच विद्यार्थ्यांना आणि RCPला शुभेच्छा देते। आदरणीय पोलीस अधीक्षक सर आणि आदरणीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या वतीनं देखील मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आजच्या दिनी आपण एक भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्व वीरांचा सन्मान आणि स्वातंत्र्याचा गौरव या बाबींसाठी एकत्र जमलेलो असतो। आजही आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या राखण्यामधील योगदानामध्ये थोडीफार भूमिका बजावत असतो। जनतेला सुरक्षित वाटावं आणि देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून देशामध्ये आपण आणि देशाच्या सीमेवरती आपले जवान काम करत असतात। आपण त्या जिल्ह्यातून आहोत ज्या जिल्ह्यातील बरेच जवान हे सीमेवरती आजही भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत आणि आपण त्या जिल्ह्यामध्ये काम करतो, त्या जिल्ह्यातील आहोत याचा सुद्धा आपण सर्वांना अभिमान आहे। आणि आपण आपलं जे काही योगदान आहे सेवेमधलं ते आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी असंच चालू ठेवावं आणि आपल्या देशाची आणि राज्याची अस्मिता कायम टिकवावी हीच मी आपल्या सर्व पोलीस दलाकडून अपेक्षा व्यक्त करते। आणि आपण सर्व मिळून आपलं हे जे काही आपण व्रत चालू ठेवलेलं आहे ते चालू ठेवूयात आणि चांगल्या पद्धतीनं पोलीस दलाची आणि देशाची मान उंचावूयात। माझ्या शुभेच्छा आहेत सर्वांना। जय हिंद।